जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, मी ज्यावेळेस ट्रेडिंग स्टार्ट केली ना, त्यावेळेस हे YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम असे ढेर सारे मीडिया अवेलेबल नव्हते. जे काही शिकायचं होतं त्याकरता बुक्स रेफर करणेच महत्वाचे होते. राईट. आता इतके इन्फ्लुएन्सर झालेले आहे मार्केटमध्ये की जे तुम्हाला पीनट सारखा कॉन्सेप्ट राईट तुमच्या समोर ठेवतात, मोठे मोठे थंबनेल लावतात आणि तुम्ही त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून राईट तुमचा हार्ड अर्न मनी मार्केटमध्ये लावता. बॅक टेस्टिंग पण करत नाही, पेपर ट्रेडिंग पण करत नाही. सो जे काही मी माझ्या एक्सपिरियन्सनी आणि बुक रिडिंगनी जे कमावलंय त्यावरच मी तुमच्याकरता हा ऑप्शनवर सिरीज स्टार्ट केलेली आहे. चला तर वळूया आपल्या सिरीज कडे. राईट. निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपण सेटअप डिस्कस करणार. लो रिक्स याकरता टाकलेला आहे मी, कारण की ऑप्शन बाईंग जर तुम्ही करत आहे कॉल पुट बाय तर तुम्हाला रिस्क कमी असणे गरजेचंच असते. का असते समोर डिस्कस करतो. राईट. कॉल पुट बाईंग मध्ये क्विक टार्गेट इम्पॉर्टंट असते, कारण की तुम्ही जर ट्रेड मध्ये थांबलं तर तुमचं प्रीमियम डिके होणार, तुम्हाला काही मिळणार नाही, सगळं सेलर्स घेऊन जाणार. राईट. फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टीवर पण आपण डिस्कस करूया. काय असणार आजच्या व्हिडिओमध्ये. राईट. क्विकली ट्रेड्स कसे आयडेंटिफाय करायचे, ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली या दोन स्ट्रक्चरचा यूज करूया सायमल्टेनियसली. तिसरा पार्ट आहे मित्रांनो हा आपला ऑप्शन सिरीज वरती. राईट. नंतर एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार. कुठली स्ट्राईक प्राइस तुम्हाला घ्यायची आहे आणि कुठला ऑर्डर टाकायचा आहे ते आपण डिस्कस करणार. प्रॅक्टिस करूया चार्ट वरती, जेणेकरून मी तुम्हाला आता इथे जे सांगत आहे ते कसं अप्लाय करायचं चार्ट वरती ते तुम्हाला समजणार. आणि तुमच्याकरता एक मी टिप्स घेऊन आलेलो आहे, ज्यामुळे तुमची ट्रेडिंग ही सुंदररित्या तुम्ही स्टार्ट करू शकणार. त्या टिप्सचं तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायचं आहे. सो स्टार्ट करूया. फर्स्ट पार्ट मध्ये आपण ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली हे काय आहे समजून घेऊया. तुम्ही जर नवीन व्ह्युअर्स असणार तर क्विकली सांगतो, जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहे तर थोडस टाइम थांबा, फक्त समजून घ्या. राईट. नवीन व्ह्युअर्सला समजू द्या. ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, ढाचा. तुम्हाला जर डिमांड सप्लाय चार्टवरती आयडेंटिफाय करायचं आहे तर एक ढाचा हवा, जे बघितलं तुम्हाला समजणार की येस इथे डिमांड आहे, येस इथे सप्लाय आहे, अशा पद्धतीने. आता हे ड्रॉप बेस रॅली कसे क्रिएट झालेले आहे, यामध्ये 3 कॅन्डल्सचा आपण युज केलाय, ड्रॉप, बेस आणि रॅली. त्यांचं अरेंजमेंट करत आहे. सो आपल्याला आधी ड्रॉप बेस रॅली हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे राईट. रॅली म्हणजे काय आता हे समजून घ्या. रॅली म्हणजे अशी कॅन्डल होते ज्याची बॉडी मोठी, वीक छोटे. राईट. अप्पर आणि लोअर वीकचं सम इमॅजिन करायचं, कम्पेअर करायचं बॉडी सोबत. पण ही ग्रीन असायला हवी. यामध्ये प्राइस काय होते, वरती जाते, बायर्सची डॉमिनन्सी दिसते. ग्रीन कॅन्डल, बॉडी मोठी, वीक छोटे. राईट. जर लोअर वीक नाही आहे, जर वीकच नाही आहे सो, आणि ग्रीन आहे तर रॅली. अप्पर वीक आहे तर अप्पर वीक सोबत कम्पेअर करा, अप्पर वीक लोअर वीक आहे तर लोअर वीक अप्पर वीक सोबत कम्पेअर करा, अशा पद्धतीने. ड्रॉप म्हणजे काय, सिंपल वर्डच सांगतो तुम्हाला. ड्रॉप म्हणजे पडणं. राईट. इथे बघा, बॉडी रेड मोठी असायला हवी, रॅली सारखा रूल सेम आहे, मोठी असायला हवी बट रेड कलरची असायला हवी आणि वीक छोटे असायला हवे. यामध्ये सेलर्सची डॉमिनन्सी असते, सेलर्सचं कॉन्ट्रीब्युशन असते याला पाडण्याकरता. बेस म्हणजे काय, या दोघांच्या अपोजिट, कलर मॅटर नाही करत. राईट. बॉडी छोटी आणि वीक मोठे असं लक्षात ठेवायचं. याला म्हणतो बेस. याला म्हणतो आपण वॉर कॅन्डल पण. राईट. खूप स्वीट कॅन्डल आहे मित्रांनो. जर तुम्ही वॉर कॅन्डल समजले ना, 50% तुम्ही प्राइस ऍक्शन जिंकून गेले असं समजून जा. राईट. आणि बेस कॅन्डल मध्ये काय होतं, वॉर होतं. ही का माझी फेवरेट कॅन्डल आहे, कारण की इथे आपल्याला लिक्विडिटी मिळते. लिक्विडिटी काय, लिक्विडिटी म्हणजे पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डर कुणाचे काय कसे मिळतात सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. सो आपण रॅली बेस ड्रॉप या कॅन्डलला समजलो. आता पहिलं स्ट्रक्चर काय आहे, ड्रॉप बेस रॅली. तो यामध्ये ड्रॉप आपण पहिल्यांदा प्रोनाऊन्स करत आहे, तर सो बघा इथे ड्रॉप, बेस आणि लास्टला रॅली, अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप बेस रॅली मिळालं. रिव्हर्सल स्ट्रक्चर आहे. नंतर काय आहे, रॅली बेस रॅली, रॅली बेस रॅली, कंटिन्युअसली प्राइस वरती जाते, याला आपण कंटिन्युएशन स्ट्रक्चर म्हणतो. राईट. आणि लास्टला रॅली आहे म्हणजेच डिमांड स्ट्रक्चर. लास्टला काय आहे, ते कॅन्डल तुमचं स्ट्रक्चर ठरवतं, डिमांड की सप्लाय. कसं ट्रेड घ्यायचं ते आता बघूयाच. डिमांड की सप्लाय अशा पद्धतीने इथे पण रॅली लास्टला, म्हणजे हे डिमांड ट्रेड, डिमांड स्ट्रक्चर आहे. सो तुम्हाला डिमांड एंट्री मिळणार.
डिमांड स्ट्रक्चर आहे, डिमांड एंट्री म्हणजे बाईंग करायचं आहे, कसं करायचं, स्टॉप लॉस कसा मार्क करायचा, टार्गेट काय असणार, सगळं डिस्कस करू. आणि डिमांड स्ट्रक्चर असल्यामुळे तुम्हाला बाईंग करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कॉल मध्ये एंट्री घ्यायची आहे, सीई, राईट. बाईंग करायचं असेल तर सी, सेलिंग करायचं असेल तर पुट सेल करायचा. पण जे आज टॉपिक बनवला आहे तो आपला बाईंग वर आहे, राईट. चला स्टार्ट, समोर वळूया. एंट्री स्टॉप लॉस कसं मार्क करायचं. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असणार चॅनलमध्ये, सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. आणि व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. तुमचे काही पण कॉमेंट असणार, डाऊट्स असणार, लिहा, मी आन्सर करतो. तुम्हाला समजलं असेल मी प्रत्येक डाऊटला आन्सर करतो, लिहा. जे आन्सरेबल नसेल त्यावर आपण व्हिडिओ बनवूया, राईट. समोर चला. सो इथे ड्रॉप बेस रॅली. आता इथे आपण मेकॅनिझम समजूया, स्टॉप लॉस कसा मार्क करायचा, मग एंट्री कशी घ्यायची आणि कॉल मध्ये कशी एंट्री घ्यायची, ते सगळं, कुठला ऑर्डर टाकायचं ते सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया. ड्रॉप, बेस, बेस, बेस आणि रॅली, राईट. सो बेस मधोमध किती पण असू शकतात, राईट. एकच असला पाहिजे असं काही नाहीये, 2-3 किती पण असू शकतात, चॅटवर दाखवतोच, राईट. अशा पद्धतीने. आता काय झालं, ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालं, राईट. रॅलीने प्राइस वरती गेली. आता समजून घ्या काय होतं नेमकं इथे. काय झालं, रॅलीने प्राइस वरती गेली. आता प्राइस अशीच वरती नाही जात, बायर्सनी काय केले, त्यांचे ऑर्डर्स टाकले इथे. ऑर्डर्स टाकल्यानंतर ही प्राइस वरती गेली. आता ज्यावेळेस प्राइस वरती जाते ना, पूर्ण ऑर्डर्स बाहेरचे एक्झिक्यूट नाही होते, या एरियामध्ये, वॉर एरियामध्ये पडलेले असतात, ज्याला आपण पेंडिंग ऑर्डर म्हणतो, राईट. पीओ. आणि त्यालाच आपण लिक्विडिटी असे पण म्हणतो. आता लक्षात घ्यायचं गोष्ट अशी आहे की मित्रांनो, मार्केट नेहमी, मार्केट म्हणा, कुठला स्टॉक म्हणा, कुठला इंडेक्स म्हणा, काही पण म्हणा, नेहमी काय करतं, तो हा कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे, फॉरेक्स मध्ये पण अप्लिकेबल आहे, सगळीकडे, राईट. मार्केट काय करतं की रिटर्न बॅक करतं, कुठे, ज्या एरियात लिक्विडिटी असते, आणि त्याच डायरेक्शननी पळतं ज्या डायरेक्शननी मार्केट चाललेलं असतं. इथे वरती जात आहे, ड्रॉप बेस रॅलीने काय झालं, वरती गेलं. आणखी काय होणार, इथे टॉप टॅप होणार आणि इथले पेंडिंग ऑर्डर घेतले जाणार बायरचे, आणि आणखी ते अशा पद्धतीने वरती जाणार. आय होप समजलं असेल. सो आपल्याला काय करायचं आहे, तर झोन मार्क करायचा आहे. झोन मार्क करायसाठी काय करायचं, रेक्टँगल घ्यायचा आणि हे वॉर कॅन्डल आहे ना, सगळ्या झोन मध्ये टाकून द्यायच्या. अशा पद्धतीने काय केलं आपण, सगळ्या झोन मध्ये टाकला. आणि डिमांड स्ट्रक्चर असल्यामुळे डिमांड झोन झाला हा. आता मेकॅनिझम आठवा आपली, काय होणार, अशा पद्धतीने खाली येणार, टॅप करणार आणि वरती जाणार. सो ऑफकोर्स या डिमांड झोन मध्ये वरची लाईन काय असणार, एंट्री लाईन असणार, आणि खालचा लाईन काय असणार, स्टॉप लॉस लाईन. अशा पद्धतीने. सो आपण डिसाईड केलं एंट्री आणि स्टॉप लॉस. आता काय करायचं, राईट. सिंपल. तुम्ही काय करायचं, तुम्ही एटीएम किंवा ओटीएम, तुमच्या एंट्रीने डिसाईड करायचं, एटीएम किंवा आयटीएम, सॉरी नॉट ओटीएम, आयटीएम, राईट. यापैकी शुक्रवार जर असला, तुम्ही निफ्टीची गोष्ट करत आहे, गुरुवारी एक्सपायरी होता, शुक्रवारी प्रीमियम हायर असतं, एटीएम वर घ्या, राईट. सोमवारपासून आयटीएम वर घ्या. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हे सिलेक्ट करायचं, राईट. ज्यावेळेस हा इथे येतं, आता टॅप व्हायला रेडी आहे, तुम्ही मार्केट ऑर्डर ओपन करायचं, मार्केट ऑर्डर टाकायचं, ऑर्डरची विंडो ओपन करायची, मार्केट ऑर्डर टाकायचा, राईट. आणि जसा हा टॅप होते तसा तुम्ही ऑर्डर स्वाईप करायचा, म्हणजे एक्झिक्यूट करायचा, अशा पद्धतीने क्वांटिटी वगैरे टाकून. आणि ह्या वरती गेल्यावर तुम्हाला टार्गेट मिळणार. टार्गेट कसं बुक करायचं सांगतो, राईट. सो आय होप तुम्हाला समजलं असेल, मार्केट ऑर्डर यूज करतो आपण, राईट. नंतर दुसरं स्ट्रक्चर, रॅली बेस रॅली, याचं मेकॅनिझम समजा. काय होतं, या रॅलीने ज्यावेळेस ही वरती गेली, अशीच नाही गेली, इथे बायर्सनी फोर्स लावला. फोर्स लावल्यानंतर काही ऑर्डर पेंडिंग असतात, कुठल्या एरियामध्ये, या एरियामध्ये, त्याला आपण पेंडिंग ऑर्डर म्हणतो, राईट. त्यालाच आपण लिक्विडिटी पण म्हणतो. सो ही लिक्विडिटी घेण्याकरता काय करते मार्केट, आणखी एक वेळा किंवा कुठला इंडेक्स किंवा कुठे फॉरेक्स पेअर व्हॉट एव्हर, परत येतं आणि वरती जातं. सो रेक्टँगल घ्यायचा, बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकायचं, वरची लाईन एंट्री, खालचा लाईन स्टॉप लॉस. इथे पण सेम प्रोसेस फॉलो करायची, एटीएम आयटीएम ची, जे पण तुम्हाला घ्यायचं असेल, राईट. सो मी चार्टवर सांगतो तुम्हाला काय, आणखी एक प्रोसेस ते रिपीट करतो, चार्टवर तुम्हाला समजणार की कशा पद्धतीने यूज करायचं आहे, राईट. मित्रांनो, कॉमेंट लिहत जा, व्हिडिओ बनवायला ना खूप मेहनत लागते, राईट. काही लोक स्वामी समर्थ तरी मेन्शन करतात, काही तर काहीच करत नाही. सो थोडं इतकं तरी तुम्ही विचार करा की व्हिडिओ ओरडू ओरडू बनवावा लागतो, सगळं कॉन्सेप्ट माइंड मध्ये ठेवून तुम्हाला सांगावा लागतो, राईट. चला, यांनी रिटेक मी घेत नाही. सो चार्टवर जम्प करूया. त्याच्या आधी तुम्ही प्रोसेस फ्लो, डायरी जर तुम्ही आतापर्यंत लिहिलं नसेल तर डायरी ठेवा, आधीचा व्हिडिओ रिपीट करा आणि पूर्ण लिहा, आणि बॅक टेस्टिंग करा, राईट. पेपर ट्रेट करा, लिहा पूर्ण. डायरेक्ट असं ऐकूनच जम्प नका करू, चार्ट वरती सगळं लिहा, काढा स्ट्रक्चर, व्हिडिओला रिपीट करून बघा, आणि आधीची पण सिरीज वॉचलिस्ट क्रिएट केली आहे ते पण बघा.
वॉचलिस्ट मध्ये तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ मिळतील. सो प्रोसेस मेन्शन करायचं, काय करायचं, चार्ट आपण 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये टाकून द्यायचा. लक्षात ठेवा, निफ्टी आणि बँक निफ्टी याकरता तुम्ही फ्युचरचा चार्ट यूज करणार. कशाचा? फ्युचरचा. आणि मिड कॅप निफ्टी आणि फिन निफ्टी करता तुम्ही स्पॉटचा चार्ट यूज करणार. इथे स्पॉट काय, तर आपला इथे लिक्विडिटी नसते फ्युचर मध्ये, राईट. इथे इव्हन सेन्सेक्स मध्ये सेम विचार करू शकता तुम्ही. इथे काय नसते, लिक्विडिटी नसते फ्युचर मध्ये, म्हणून निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये फ्युचर मध्ये लिक्विडिटी असते. फ्युचरचा चार्ट यूज करायचा, राईट. मग नंतर काय करायचं, हे डीबीआर आणि आरबीआर अप ट्रेंड सोबत आयडेंटिफाय करायचे. डिमांड स्ट्रक्चर आहे मित्रांनो, आपण रिट्रेसमेंट ट्रेडर आहे, पुल बॅक ट्रेडर आहे, पुल बॅक एंट्री घेतो, राईट, आणि घेणार आहे. सो अप ट्रेंड सोबत आपल्याला डीबीआर आरबीआर आयडेंटिफाय करायचं. कसं करायचं मी सांगतो चार्टवर. झोन मार्क करायचं, एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट, तिन्ही पण गोष्टी डिसाईड करायच्या, तेव्हाच ट्रेडला जायचं, नाही तर जायचं नाही. आणि वेट करायचं रिट्रेसमेंट पुल बॅक करता, राईट. हे असं आहे वरती, राईट, एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट. टार्गेट कुठलं असतं, इथं जिथून वरतून खाली येतं ना, ते पीक आपलं टार्गेट असतो, राईट. सगळे डिसाईड करायचं. इथे आल्यावर एंट्री, राईट, रिट्रेसमेंट पुल बॅक, याला आपण काय म्हणतो, रिट्रेसमेंट म्हणतो, राईट. मार्केट ऑर्डरने एंट्री घ्यायचं. आणि विसरू नका, इथे मी रेड कलर मध्ये टाकलेला आहे, ट्रेंड शुड बी अप. अपच ट्रेंड पाहिजे, कन्फर्म असेल तरच काम करायचं, कन्फर्म असेल तेव्हाच पेपर ट्रेड पण करायचा, राईट. चला चार्टवर वळूया. टिप जे आहे मी तुम्हाला नंतर सांगतो, राईट. सो आता इथे बघूया, मी निफ्टीचा चार्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे की हा निफ्टी अप ट्रेंड मध्ये आहे आणि खूप दिवसापासून अप ट्रेंड मध्ये चालू आहे. असा स्पेसिफिक एरिया शोधायचा जिथे पण अप ट्रेंड मध्ये आहे, राईट. आणि आपले स्ट्रक्चर रॅली बेस, ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली आपण शोधणं स्टार्ट केलं. म्हणजे आपण डिस्कस करत आहे तर ते शोधणं स्टार्ट करायचं. इथे बघा, रॅली, सॉरी कलर चेंज करतो, रॅली बेस बेस रॅली, दोन बेसेस आहेत, काही प्रॉब्लेम नाही. काय करणार आता आपण, बेसेसला मी काय सांगितलं, बेसेसला झोन मध्ये टाकून द्या. हे बघा, मी दोन बेसेस इथे झोन मध्ये टाकून दिले. अशा पद्धतीने झोन मार्क केला. काय झालं, इमिडिएटली तुमच्या झोन मध्ये टॅप झाला आणि वरती गेला. अशा पद्धतीने हे काम करतात, राईट. आणि कंटिन्युअसली स्ट्रक्चर रेडी होत राहतात. नंतर नंतर बघा इथे रॅली बेस 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 आणि रॅली, राईट. किती 1 2 3 4 5 6 बेसेस आहे, काही प्रॉब्लेम नाही, राईट. काय शिकलो आपण की बेसेसला झोन मध्ये टाकून द्यायचं. बघा इथे बेसेसला झोन मध्ये टाकलं, राईट. आणि प्राइस काय विचार करत होतो आपण, वरची लाईन एंट्री, खालची लाईन स्टॉप लॉस. अशा पद्धतीने प्राइस येणार आणि आपण इथे एंट्री करणार, राईट. ही वरची लाईन एंट्री असते आपली, खालची लाईन स्टॉप लॉस. पण प्राइस आलेली नाही, सोडून द्या. आली नाही तर सोडून द्या, त्याचा विचारच नाही करायचा आता, राईट. नेक्स्ट, रॅली बेस बेस मिस झाला हा आपला ट्रेड, नाही आली प्राइस, होतं नाही येत प्राइस, इथे लिक्विडिटी नसणार काय म्हणून नाही आली. रॅली बेस 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 आणि रॅली. नेक्स्ट हे बघा, बेसेसला मी झोन मध्ये टाकलं इथे, राईट, अशा पद्धतीने आणि झोन मार्क केला. तुम्ही बघू शकता, टॅप झाली, टॅप झाली आणि तुम्हाला तुमचं टार्गेट मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे काम करतात. नंतर अप ट्रेंड मध्ये तुम्हाला रॅली बेस रॅली आणि ड्रॉप बेस रॅलीच मिळणार, राईट. बघा इथे आणखी टॅप झाली वरती, टॅप झाली वरती. अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या काम करतात. तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आता इथे कुठे आपल्याला दिसत नाहीये, सो आपण दुसरीकडे, इथे बघा, रॅली बेस बेस, हा इथे बघा, इथे बघा, ड्रॉप बेस बेस आणि रॅली, राईट. सो आपण काय करणार, झोन मार्क करणार. दोन बेसेस आहे, दोन बेसेसला झोन मार्क करणार, राईट. प्राइस आली, टॅप झाली झोन मध्ये, बघा आपल्या टार्गेटवर गेली, पीक वर, राईट. जर तुमचं टार्गेट जर तुमच्या झोन पेक्षा मोठं नसेल तर जाऊच नका ट्रेडला, सोडा. नंतर बघा नेक्स्ट इथे ड्रॉप बेस आणि रॅली, हे बघा इथे, राईट. ड्रॉप बेस आणि रॅली, हे इथे बघा, ड्रॉप बेस आणि रॅली. सो झोन मार्क केला, वरची लाईन एंट्री, खालचा लाईन स्टॉप लॉस. बघा टॅप झाला झोन मध्ये आणि सुंदररित्या वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने हे सुंदररित्या चार्टवर काम करतात, राईट. व्यवस्थित समजून. इथे बघा, इथे नाही आला, सोडून द्या याला, राईट. ड्रॉप बेस रॅली नाही आला, सोडा. रॅली बेस रॅली, हे बघा इथे, इथे बघा, रॅली बेस रॅली, हा झोन 1 2 3 4 बेसेस, हे बघा आला आणि वरती गेला, राईट. नंतर काय झालं, नंतर ड्रॉप बेस रॅली, हे बघा इथे इमिडिएटली आला, राईट. रॅली बेस रॅली, इथे थोडा वरती गेला. हे कॅन्डलला तुम्हाला बरोबर रीड करावं लागेल, पडला आणि क्विक वरती गेला.
अशा पद्धतीने, राईट. चला इथे सो बघा इथे 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 पण तुम्ही इथे असं समजू नका, तुम्हाला व्यवस्थित विचार करावा लागेल. रॅली बेस 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 आणि रॅली. सो झोन मार्किंग काय होणार आपलं, हे झोन मार्किंग होणार, हे एंट्री, हे स्टॉप लॉस. बघा टॅप झाला आणि वरती गेला. असं नका समजू की हा स्टॉप लॉस हिट झालेला आहे, बिलकुल नाही, राईट. तुम्ही रिपीट करून बघा व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच समजणार. इथे बघा रॅली बेस 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 रॅली, राईट. आणखी आला झोन मध्ये, बघा, राईट. हे बघा टॅप झाला आणि वरती गेला. अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात. बघा मित्रांनो, एक पण स्टॉप लॉस हिट झालेला मी दाखवत नाहीये, फक्त तुम्हाला व्यवस्थित ते बघा. तुम्ही व्हिडिओला ना थोडासा टाइम द्या स्वतःला. असं नाही होत की तुम्ही बस थोडं काही शिकले आणि चार्टवर जम्प केलं. नाही, अशा पद्धतीने तुमच्या ट्रेडिंगला स्पॉइल नका करू. ट्रेडिंग करण्याच्या अगोदर आपल्या मुलांना, फॅमिलीला, आई वडिलांना आणि बायकोचा विचार करा. ट्रेडिंगला तुम्ही गॅम्बलिंग बनवू नका. आणि टिप्स प्रोव्हायडर आणि असे व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला फक्त काय कुरकुरे दिले जातात, राईट, मोठ्या मोठ्या व्हिडिओमध्ये, तशावर तुम्ही बिलीव्ह करू नका मित्रांनो, राईट. शिकण्याची प्रोसेस हे छोटीशी प्रोसेस नाही आहे, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जर एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल तर नक्कीच मेहनत करणं गरजेचं असतेच, राईट. चला रॅली बेस रॅली, रॅली बेस 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 रॅली. बघा इथे बँक निफ्टीचा चार्ट घेतलेला आहे मी, अप ट्रेंड मध्येच आहे, ठीक आहे. मार्क करतो, बघा टॅप झालेला झोन मध्ये आणि वरती गेला. वरती जायच्या वेळेस त्याने आणखी, राईट, इथे ड्रॉप बेस रॅली, दोन्ही पण स्ट्रक्चर सायमल्टेनियसली आयडेंटिफाय करत आहे आपण, राईट. बघा ड्रॉप, हा ड्रॉप, ड्रॉप, सॉरी एक मिनिट, आता दिसणार. हा ड्रॉप बेस 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 आणि रॅली, बघा टॅप झाला आणि वरती गेला आहे. किती सुंदररित्या मित्रांनो तुम्ही बघू शकता. नंतर बघा इथे रॅली बेस बेस रॅली, छोटासा झोन मिळाला, टॅप झाला आणि क्विक अप, राईट. नंतर बघा इथे ड्रॉप बेस बेस आणि रॅली, हे बघा, राईट, छोटासा झोन, टॅप झाला आणि अप. किती सुंदररित्या हे काम करतात ना. म्हणून म्हणतो की थोडं मेहनत करा. जॉबवर ₹1,00,000 सॅलरी राहते तरी 24 घंटे जॉबचा विचार करता. ट्रेडिंग मध्ये आले की बस एका दिवसात झाड लावायची इच्छा तुम्हाला होऊन जाते, राईट. चला आय होप. इथे बघा किती सुंदररित्या रॅली बेस 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 आणि रॅली, किती स्वीट क्रिएट झालेला. हा तुम्ही पकडू नाही शकणार ट्रेंड सोबत, सोडा त्याला, तरी मी दाखवतो. हा स्ट्रॅटेजी बेस झोन आहे, राईट. बघा काय स्वीटली, आणि टार्गेट बघा आपलं, हे टार्गेट असतं पीक, इथनं रिटर्न झाला ना तर हे टार्गेट असतं. बघा तुमचं टार्गेट किती बढिया अचीव झालेलं आहे. अशा पद्धतीने हे काम करतात मित्रांनो, राईट. सेम तुम्ही फायनान्स निफ्टी वगैरे मध्ये बघा, इथे तुम्ही लावू शकता. इथे स्पॉटचा चार्ट घ्यायचा, इंडेक्सचा चार्ट, राईट. हे बघा रॅली बेस 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 रॅली, टॅप झाला वरती गेला, रॅली बेस रॅली, छोटासा झोन, टॅप झाला वरती गेला. आणि मिड कॅप निफ्टी मध्ये पण, सेन्सेक्स मध्ये पण, सगळीकडे, राईट. चला सो एक टिप देतो तुम्हाला, त्याला तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा, राईट. काय आहे, स्टॉप लॉसला तुम्हाला होल्ड करूनच ठेवा लागेल मित्रांनो. समजा रॅली बेस रॅली आहे, राईट, रॅली बेस रॅली आहे, राईट. अशा पद्धतीने तुम्हाला स्टॉप लॉसला होल्ड, हा असा डीपही होत आहे ना, घाबरू नका तुम्ही, राईट. जो स्टॉप लॉस आहे बघा, स्टॉप लॉस आहे, स्टॉप लॉस द्यायचा, जिगरा ठेवायचा, असा विचार करायचा, जात नाही, जिगरा ठेवायचा, राईट. इथे डीप झाला, राईट, घाबरायचं नाही, राहू द्यायचं, तो बरोबर आपल्या डायरेक्शननी जाणार, म्हणून ट्रेड कट नाही करायची, ठीक आहे. स्टॉप लॉस जोपर्यंत एंड कटत नाही तोपर्यंत ट्रेड कट नाही करायची. हा ना, आणि स्टॉप लॉसवर करायचीच पण, स्टॉप लॉस जर जर्क झाला तर करायचीच, राईट. दुसरी गोष्ट काय आहे, तुम्ही ज्यावेळेस झोन काढता आणि प्राइस येत आहे, आता तुम्ही जिगरा एवढा पण नाही ठेवायचा की पुष्कळ वेळ प्राइस खेळत आहे. जिगरा ह्याच्यासाठी नाही ठेवायचा म्हणत आहे मित्रांनो. जर ही प्ले करत आहे, 15-20 मिनिट प्ले करत आहे, तर विचार करा, जर तुमचा स्टॉप लॉस कटला तर खूप मोठा प्रीमियम वाया जाणार. आणि वरती पण हा पळायला अर्ध्या तासाने नंतर, तरी तुमचं जे एंट्री प्राइस आहे ना, इथे चालली जाणार तुमची एंट्री प्राइस, हा प्रीमियम इथे शिफ्ट होणार, इतकं पळाल्यानंतर पण. सो जर जास्त वेळ जर तुमच्या झोन मध्ये खेळत आहे ना, कॉस्ट टू कॉस्ट आउट व्हायचा तुम्ही प्रयत्न करायचा, क्रॉस टू क्रॉस निघून जायचं. काही ते लोभात नाही पडायचं की टार्गेट येईन तर मला थोडासा प्रॉफिट भेटणार. अरे थोडासा प्रॉफिट भेटणार इथे आल्यावर, पण तुमचा इतका टाइम खाल्ला, जर बॅड लक तुमचं आणि स्टॉप लॉस गेला तर मग काय करणार, जास्त प्रीमियम जाणार.
सो ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शन बायरनी समजून घ्यायच्या असतात, राईट, खूप महत्वाच्या असतात. बघा काही पण कॉमेंट असले ना मित्रांनो, बेझिझक लिहा तुम्ही, राईट. कॉमेंट सेक्शन मध्ये कायच्यावर व्हिडिओ पाहिजे काय पाहिजे ते पण लिहा तुम्ही बिंदासपणे, राईट. मी बनवणार समोर व्हिडिओज, मला ह्या सिरीज कंप्लीट करू द्या. स्विंग ट्रेडिंगची पण आपल्याकडे फरमाईश आलेली आहे, पुन्हा फॉरेक्सची पण आलेली आहे. सो आपण सगळं काही यावर व्यवस्थितपणे समोर डिस्कस करूया. म्हणूनच मी वीकलीच्या जागेवर आता वीकमध्ये 2 व्हिडिओ बनवत आहे, राईट. चला, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल, राईट. मनापासून तुमचा धन्यवाद, तुम्ही टाइम दिला आणि तुमच्यासाठी टाइम काढला कॉन्सेप्ट शिकण्याकरता. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ मेन्शन करा ऍटलिस्ट, राईट. शेअर करा मॅक्झिमम तुमच्या आपल्या मराठी माणसांसोबत, व्हॉट्सअप ग्रुपवर, फॅमिली मेंबर सोबत. वर सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून माझ्या अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला क्विकली मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता पुटवर नेक्स्ट सिरीज मधून आपण बोलणार आहे पुट बद्दल, राईट. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.